रव्याचं फिश फ्राय आपण खूपदा केलंय, पण नुसतं असं मसाला लावून फिश फ्राय तुम्ही केलंय का? बघा, मसाल्याचं कोटिंग आहे तसं त्यावर टिकलंय, तेलामध्ये सुटलं नाही. तर हे करण्यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत. कारण काय होतं, मसाला बऱ्याचदा तेलामध्ये विरून जातो आणि मग तो मसाला एक बाजूला, फिश एक बाजूला, असं होतं ना. अजिबात नाही होणार. बरं, ढिगभर मसाले पण एकत्र करायचे नाही, कारण आपले प्रीमिक्स वापरून केलंय, हो की नाही? चला रेसिपी सुरू करूयात. चला, आता हा रोहू फिश फ्राय करायचा ना, तर सगळ्यात आधी हा मी घेतला, विकत घेतानाच तो सगळा स्वच्छ करून घेतात ते दादा, देतात त्याचे खवले काढून देतात आणि पीसेस कट करून देतात. त्यानंतर घरी आणल्यावर स्वच्छ धुवून घ्यायचा. बरं, हे बास्केट मल्टीपर्पज बास्केट आपलंच आहे, madhurasrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. आणि आपलं प्रीमिक्स आहे, हे प्रीमिक्स बघूयात. आता हे बघा, हे असं पाकिट येतं आपलं. हा मसाला आहे ना, तुम्ही madhurasrecipeclub.com ला खरेदी करू शकता. प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे. त्याच्यामध्ये शिपिंग चार्जेस, बाकी टॅक्सेस, प्लॅटफॉर्म फीज, यामध्ये ह्याचं आणखी एक पाऊच येतं. चला, आता हे प्रीमिक्स घ्यायचं. अर्धा किलो मासा असेल तर हे पूर्ण प्रीमिक्स वापरायचं. आता हे प्रीमिक्समध्ये बरोबर पाव कप पाणी लागतं. पाव कप पाणी पुरेसं होतं. मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट देखील आपलं आहे, अगदी अचूक आणि प्रमाणबद्ध. पाव कप म्हणजे 4 चमचे पाणी. अगदी डोळे झाकून सगळं पाणी घातलं तरी काहीच हरकत नाही. कमाला प्रीमिक्स आहे हे. पाकिट खोलल्या खोलल्याच इतका कमाला सुवास दरवळतो. सगळं पाणी घातलं बघा. रंग बघा काय सुरेख आलाय. वाह, मस्त बहारदार झालाय की नाही. रंग बघा काय सुरेख आलाय आणि परफेक्ट प्रमाण आहे. म्हणजे डोळे झाकून तुम्ही हे फॉलो करू शकता. या मसाल्यामध्ये घालायचे आणि हे बघा, छान असा दोनही बाजूने मसाला लावून घ्यायचा. वा वा, पूर्ण मसाला असा छान सगळ्या बाजूने लावून घेऊयात. बरोबर अर्धा किलो वजनाला हा मासा आहे. चला, मासा इथे व्यवस्थित कोट करून झाला. आता ज्या प्रकारे रवा फिश फ्राय करतो आपण, तेव्हा तेल व्यवस्थित तापवून घेतो, तसंच हा फिश फ्राय करताना देखील तेल व्यवस्थित गरम हवं. तेल गरम झालं की गॅस मंद आचर करायचा आणि मग मासा त्या तेलामध्ये सोडायचा. हा व्यवस्थित असा मसाला लावलेला फिश तेलामध्ये सोडायचा. आणखी एक पीस सोडते, एका वेळेस 2 फिश फ्राय होते. चला, आता हा फिश आहे ना, तेलामध्ये पटकन उलटवायची गडबड नाही करायची. याला रवा नाही आहे, कारण हा मसाला सुटला नाही पाहिजे. त्यामुळे खालच्या बाजूने पूर्ण शिजल्याशिवाय त्याला काहीच करायचं नाही, आहे तसा ठेवायचं. आता खालची बाजू व्यवस्थित तळून झाली. आता याचा मसाला सुटू नये म्हणून अलवार असं उलटणं घ्यायचं आणि हा उलटवायचा. आहा, बघा, अजिबात मसाला सुटलेला नाही. सेम हा. वा, काय सुंदर कोटिंग आलंय बघा मसाल्याचं. आणि मसाला अजिबात तेलामध्ये पसरलेला नाही. ये, आता दुसरी बाजू देखील खमंग होईपर्यंत तळून घ्यायची. चला, खालची बाजू पण छान तळून झाली. पुन्हा असं उलटणं घालायचं. तेल थोडंसं निथळून घेऊयात आणि हा मासा सर्विंग डिशवर. वा, हा पण काढूयात. बहारदार. चला, पुढची बॅच देखील सोडते. मस्त. बघा काय कमाला दिसतोय फिश फ्राय. याचं कोटिंग आणि एकदम कुरकुरीत होतं. चला, आवाज पण देते. जरी मसाल्याचं कोटिंग असलं तरी एकदम खुसखुश होतं आणि कमाल लागतं. तुम्हाला सांगते, मसाला अजिबात तेलात सुटत नाही. सगळ्या बॅचेस मी तुम्हाला दाखवल्यात. पुन्हा प्रीमिक्स आहे ना, madhurasrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा.
मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.